संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा गावात अनंता गावंडे हे आपल्या कुटुंबासह राहतात. ती त्यांची पत्नी आणि मुलगा प्रकाश असा त्यांचा परिवार आहे. प्रकाशचा विवाह 2019 मध्ये जवळच असलेल्या जस्तगाव येथील नागोराव ढोसे यांची कन्या वृषाली सोबत मोठ्या थाटात झाला होता. जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या वृषाली यांनी सुखी संसाराची स्वप्न बाळगत प्रकाशच्या घराचा उंबरठा ओलांडला होता. लग्नानंतर काही दिवस खूप आनंदात गेले. नोकरीचे कंत्राट संपल्याने वृषाली यांची जिल्हा परिषद विद्यालयातील सेवा संपुष्टात आली. तर दुसरीकडे वृषाली यांचा सासरी शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. सासरी अतोनात छळ, त्यात पती प्रकाश कमालीचा बाहेर खाली असल्याने तो पत्नीला एखाद्या जनावराप्रमाणे वागणूक देत होता. गरोदर असताना बेदम मारहाण, उपाशी कोंडून ठेवणे, घरात न घेणे असे अमानवीय प्रकार होऊ लागले. त्यातच वृषालीने गोंडस बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्यावर पतीत सुधारणा होईल अशी आशा असलेल्या वृषालीची परत निराशाच झाली, कारण त्यांचा त्रास कमी होण्याऐवजी अधिकच वाढला. हा त्रास असह्य झाल्याने वृषालीने तामगाव पोलीस स्टेशनमध्ये 498 चे प्रकरण दाखल केले. त्यानंतर त्या काही दिवस मुलासह माहेरी राहू लागल्या. कौटुंबिक छळाची तक्रार केल्याने प्रकाशने खामगाव न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण दाखल केले. मात्र काही महिन्यातच न्यायालयाने सदर प्रकरण खारिज केल्याने वृषाली मुलांसह सासरे राहायला आली. आज ना उद्या पती प्रकाशच्या डोक्यात प्रकाश पडेल आणि अंधारलेल्या संसारात सुखाचा दीप लागेल या भाबड्या आशेवर विपरीत परिस्थिती त्या मुलासाठी सर्व काही सहन करत संसार करू लागल्या. प्रकाशचा बाहेरखाली स्वभाव किंचितही कमी होत नव्हता. कोणत्याही महिलेस पतीचे असले वर्तन पटणार नाही. तसेच वृषाली यांनाही प्रकाशचे वागणे खटकत असल्याने त्या पतीस वेळोवेळी टोकत होत्या. पण प्रकाशच्या स्वभावात मात्र किंचित सुद्धा बदल होत नव्हता. गतवर्षी जुलै महिन्यात मुलांचा वाढदिवस चांगला करण्याचे वृषाली यांनी ठरवले. मात्र प्रकाशने पैसे नसल्याचे कारण देऊन वाढदिवस करण्यास मनाई केल्याने त्यांच्यात वाद झाला. बाहेर उडवायला पैसे आहेत आणि एकुलत्या मुलाचा वाढदिवस करायला पैसे नाहीत, हा प्रश्न खटकल्याने प्रकाश आणि सासरच्या लोकांमध्ये वाद झाला होता. सप्टेंबरमध्ये वृषाली या पिंपळगाव काळे शाळेवर रुजू झाल्या. त्यांनी नोकरी करणे पती प्रकाशला खटकत होते. घरात एक नोकर म्हणून वावरावे, मुकाट्याने होणारा त्रास सहन करावा, प्रत्युत्तर देऊ नये आणि कुठलेच प्रश्नही विचारू नये अशी त्याची इच्छा होती. त्यात वृषाली या प्रकाशच्या घराबाहेर उधळत असलेल्या रंगाचा बेरंग करत रस्त्यात अडथळा निर्माण करत असल्याने प्रकाश चांगलाच चौतावला होता. पत्नी वृषालीचा काटा काढण्याचा त्याने निश्चय केला. दोनदा त्याने ठार मारण्याचा प्रयत्नही केला, मात्र तो अयशस्वी झाला. प्रकाशच्या शेताशेजारी शेत असलेला आणि त्याच्याकडे काम करणारा त्याचा मित्र मंगेश याला वृषालीत ठार करण्याबाबतची योजना त्यांनी सांगितली. पातुर्डा गावात शेगाव येथील मनीष सूर्यवंशी हा कुटार घेण्यासाठी येत होता. त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची मालवाहू गाडी होती. त्याची मंगेश व प्रकाश या दोघांसोबत चांगली ओळख होती. मनीष यालाच वृषालीचा संपवण्याची सुपारी देण्यावर मंगेश आणि प्रकाश मध्ये एकमत झाले. 15 फेब्रुवारी रोजी प्रकाश व मंगेशने मनीषाला पातुर्डा येथील गोडाऊन जवळ बोलावून वृषालीस ठार करण्याचा प्लॅन सांगितला. त्यासाठी 10 लाख रुपयाची सुपारी ठरवली. वृषाली या वेगाने गाडी चालवतात त्या पातुर्डा फाट्यावरून सकाळी 6:30 वाजता जातात असेही सांगितले. दिनांक 27 फेब्रुवारी रोजी मनीषला डिझेलसाठी 3,500 रुपये देण्यात आले. सोमवार दिनांक 2 मार्च रोजी वृषाली सकाळी 6:30 वाजता फाट्यावरून निघतात. फाट्यापुढे निर्जन ठिकाणी तिला उडवल्यावर तुला मंगेश 10 लाख रुपये देईल असे सांगण्यात आले. या कटाप्रमाणे दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 5 वाजता मनीष सूर्यवंशी हा शेगाव येथून त्याची मालवाहू इंट्रा गाडी पातुर्डा फाटा कवठळ मार्गे पेसोडा फाट्याजवळ पोहोचला. तिथे तो वृषालीची वाट पाहत थांबला होता. 7 वाजण्याच्या दरम्यान वृषाली दुचाकीने येताना त्याला साईड ग्लासमध्ये दिसल्या. त्यांची गाडी पुढे गेल्यावर मनीष त्यांचा पाठलाग करू लागला. 4 किलोमीटर अंतरावर गेल्यावर मनीषने भरधाव गाडीने त्याला जोराने कट मारला. त्या गाडीवरून खाली पडल्या. त्यानंतर थोडा पुढे गेल्यावर मनीष मागे वळून आला आणि पातुर्डा फाट्यावरून शेगाव निघून गेला. अपघात झाल्याचे कळता 8.5 लाख रुपयाची बॅग प्रकाश गोठ्यात ठेवून अपघातग्रस्त स्थळाकडे निघाला. मनीष सूर्यवंशीने दुपारी मंगेशला कॉल करून काम पत्ते झाल्याचे सांगितले. रात्री 9 वाजता मंगेश 8,50,000 रुपयाची बॅग घेऊन शेगावाला आला. त्याने पैसे सूर्यवंशीला दिले. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचणार नाही असे मारेकरांना वाटत होते.
पण तसे होणार नव्हते. दुसरीकडे पेसोडा फाट्याच्या पुढे वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात होऊन वृषाली गावंडे रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण होऊन पडल्या होत्या. त्यांना धडक देणारे मालवाहू वाहन पुढे निघून जाण्याऐवजी वळसा घेऊन परत पातुर्डा फाट्याकडे निघून गेले. अपघाताच्या आवाजाने आजूबाजूच्या शेतातील नागरिक धावले होते. अपघाताबाबत पातुर्डा गावात माहिती देण्यात आली. काही क्षणात मृत वृषाली यांचे पती अपघात स्थळी पोहोचले. पत्नीचा मृतदेह पाहून पती प्रकाश धाय मोकळून रडू लागला. पतीचा आक्रोश पाहून उपस्थितांची मने हेलावली. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक ते सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध जळगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. शवविच्छेदन झाल्यावर मोठ्या शोकाकुल वातावरणात मृतक वृषाली यांच्यावर दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. या सगळ्या प्रकाराबद्दल मृतक वृषाली यांचे भाऊ सुमित ढोसे यांना शंका आली. त्यांनी पोलिसांजवळ हा घातपात असावा अशी शंका उपस्थित केली. नुसती शंकाच उपस्थित करून ते थांबले नाहीत, तर अंत्यसंस्कार होताच त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज युद्ध पातळीवर पाहण्यास सुरुवात केली. ढोसे यांना शंका उपस्थित केल्याने पोलीस निरीक्षक यांनी अपघाताचा खरा प्रकार शोधण्यासाठी सहकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या. अपघात केलेले वाहन पुढे भरगाव निघून न जाता मागे का आले याबाबत ठाणेदार पाटील यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पोलीस यंत्रणेने अलर्ट मोडवर येऊन पातुर्डा फाटा ते घटनास्थळाचे सर्व सीसीटीव्ही चेक केले असता ते वाहन भरगाव वेगाने शेगावला पोहोचल्याचे पोलिसांना दिसत होते. स्थानिक पोलिसांचे सहकार्य आणि आधुनिक यंत्रणेची मदत घेऊन पोलीस शेगावमधील जगदंबा नगरातील मनीष सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत 5 मार्चला संध्याकाळी पोहोचले. तोपर्यंत मृतकाचे भाऊ सुद्धा शेगावपर्यंत गाडीचा माग काढत पोहोचले होते. यावेळी मनीष सूर्यवंशी हे पुण्याला गेल्याचे पोलिसांना समजले. गाडीचा चालक कोण होता हे नेमके माहिती नसल्याने पोलिसांनी मनीषच्या मुलास ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी सकाळी मनीष सूर्यवंशी जळगाव पोलीस स्टेशनला पोहोचला आणि तो मी नव्हेच कांगावा करू लागला. घटनेबाबत मनीष सरळपणे बोलत नसल्याने ठाणेदार नितीन पाटील यांनी पोलीस वर्दीतील खास अस्त्र वापरताच मनीष बोलू लागला. आपणच त्या महिलेत धडक मारल्याचे कबूल करून तो परत स्टॉप झाला. फक्त धडकच मारली की अजून काही या प्रश्नावर गप्प असलेला मनीष हा ठाणेदार पाटील यांच्या विशिष्ट पाउच्चाराने नॉन स्टॉप बोलू लागला. साहेब, मी पातुर्डा येथील मंगेश चौलकर याच्या मार्फत मृतक महिलेचा पती प्रकाश गावंडे याच्याकडून 1 लाख रुपयाची सुपारी घेऊन वृषाली यांना ठार केले असे सांगितले. ते ऐकून पोलीस चक्क झाले. पोलिसांनी त्वरित मृतकाचा पती प्रकाश गावंडे यास ताब्यात घेतले. त्याचा मित्र मंगेश चौकल मात्र पसार झाला होता. त्यालाही पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ताब्यात घेण्यास यश मिळवले. वृषाली गावंडे यांच्या खून प्रकरणी जळगाव पोलिसांनी आरोपी मनीष नारायण सिंह सूर्यवंशी वय 50, प्रकाश अनंता गावंडे वय 37, मंगेश पुरण चौलकर वय 33 या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढे आरोपींनी सुपारी 1 लाखाची नाही तर 10 लाखाची असल्याचे पोलिसांना सांगितले. पतीनेच 10 लाख रुपयाची सुपारी देऊन पत्नीची सुपारी किलरकडून हत्या केल्याने एकच खळबळ निर्माण झाली. न्यायालयाने आरोपीला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. आरोपीने थंड डोक्याने कट रचून वृषाली यांचा 10 लाख रुपये देऊन खून केल्याचे पोलीस कोठडीत प्राथमिक तपासात स्पष्ट होत होते. या प्रकरणात मृतक वृषाली यांचे सासरे अनंता गावंडे यांचाही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले असून त्यांनी आपला शेगाव शहरातील फ्लॅट घटनेच्या दिवशी 15 लाख रुपयात विकून सुपारीचे 10 लाख रुपये दिले असल्याचे तपासात समोर आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या घटनेत आणखी आरोपींची संख्या वाढू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मराठी क्राईम स्टोरीज ऐकण्यासाठी आजच आपला युट्यूब चॅनल क्राईम कट्टाला सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.